मी म्हटलं तर तुम्ही खूप मोठी इलेक्शन पार पाडलेली आहे, आता हत्ती गेला शेपूट राहिले. आता फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती काढा, एकसारखं कमळ फुलवा आणि येणारा जो काही निधी आहे, जो काही आपल्याला गावाचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, जो काही गावाचा विकास करायचा आहे, जी काही युवकांना संधी द्यायची आहे, महिलांना सबळ करण्यासाठी ज्या योजना राबवायच्या आहेत, या सगळ्या गोष्टी हक्कानी तुम्ही यांच्याकडनं करून घेऊ शकता. त्रिस्तरीय जी संकल्पना असते किंवा त्रिस्तरीय रचना जी असते ती याच्यासाठीच असते की रोज उठून तुम्हाला वेळ आहे का जाऊन आमदार साहेबांना भेटायला प्रत्येक छोटं छोटं काम घेऊन? नाही. गावातला माणूस कुठं जातो? ग्रामपंचायतीत. ग्रामपंचायतीत नाही झालं तर पंचायतमध्ये जाईल, समितीमध्ये. तिथून नाही झालं तर जिल्हा परिषदमध्ये जाईल. याच्यासाठी ही सोय होण्यासाठी लोकांची ही त्रिस्तरीय रचना केली गेली. मी स्वतः अध्यक्ष होते, स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रतिनिधी होते, त्यामुळं मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाची आणि निर्णायक निवडणूक आहे, कारण ह्याचा डायरेक्ट संबंध हा ग्रामीण भागाशी येतो. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत असताना आपण डायरेक्ट ग्रामीण भागाच्या टचमध्ये राहतो. ग्रामीण भागासाठी चांगल्या उपाययोजना करू शकतो, चांगले प्रकल्प आणू शकतो आणि चांगल्या गोष्टी करू शकतो. हा निर्णय मला नाही वाटत आता मी म्हणायला पाहिजे की घ्यावा लागेल, तुम्ही घ्याल, मला असं नाही वाटत म्हणावं असं, कारण का तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी निर्णय घेतलेला आहे. हे फक्त तुम्ही मला वाटतं औपचारिकता म्हणून सभा ऐकायला आलेला आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांचं स्वागत करत होता घरी, ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांना आपलंसं केलेलं आहे, मला वाटतंय तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. 100% पुन्हा एकदा वळिवडेमध्ये आम्हाला कमळ बघायला मिळेल ही आशा व्यक्त करते. तुमचं प्रत्येक मत हा तुमचा विश्वास असणार आहे आमच्यावरचा. तुमचा प्रत्येक प्रेमाचं मत ही ऊर्जा असणार आहे आमची, आणि त्याच्यामुळं ही ऊर्जा तशीच आम्हाला टिकवून ठेवायची आहे पुढचं काम करण्यासाठी. हा तुमचा आशीर्वाद, हे तुमचं मत येत्या 7 तारखेला सकाळी मतदानासाठी बाहेर पडून कमळासमोरचं बटन दाबून या आमच्या अधिकृत उमेदवारांना, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना आपण द्याल अशी आशा व्यक्त करते. एक तुमचा हा निर्णय एक खूप मोठ्या परिवर्तनाची लाट असेल